नमस्कार भावांनो, आज आपल्या चॅनेलवर बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काजलचा माँ मूव्ही याबद्दल आपण पाहणार आहोत. अभिनेत्री काजलची मुख्य भूमिका असलेला माँ हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या मायथोलॉजिकल हॉरर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा विचार करत असाल तर तुम्ही स्त्री आणि मुंजा यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर हॉरर कॉमेडी चित्रपट बनवण्यावर अनेकांचा भर आहे. परंतु काजलचा माँ हा चित्रपट त्या शैलीतला नाही. हा एक मायथोलॉजिकल हॉरर फिल्म आहे. अजय देवगण आणि आर. माधव यांच्या शैतान युनिव्हर्समधला हा एक चित्रपट आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झालेला आहे. माँ चित्रपटाच्या दमदार ट्रेलरनंतर प्रेक्षकांच्या मनात कथेविषयी खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या अपेक्षांवर हा चित्रपट काही खरा उतरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट तुम्हाला घाबरवण्यात फारसा यशस्वी ठरत नाही, परंतु तरीही त्यात अशी काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकता. या चित्रपटामध्ये कथा अशी आहे की पश्चिम बंगालच्या चंद्रपूर नावाच्या एका जागेची आहे. इथे एका कुटुंबात मुलगी जन्मताच तिचा बळी दिला जातो. यामागची कथा इथे दाखवलेली आहे. या कुटुंबाला कोणता शाप मिळाला आहे याची रंजक कथा त्यात दाखवलेली आहे. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा त्याच कुटुंबात काजल तिच्या मुलीसोबत राहायला जाते, तेव्हा एक राक्षस तिला आणि गावातील इतर मुलींना कशा पद्धतीने गायब करतो. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक आई काय होऊ शकते या चित्रपटात दाखवलेलं आहे. काजलने ॲक्टिंग जबरदस्त केलेली आहे. तिने चित्रपटात कमालीचा अभिनय केलेला आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एखादी आई कोणत्याही थराला जाऊ शकते, या भावना तिने पडद्यावर खूप चांगल्या प्रकारे दाखवल्या आहेत. रोनित रॉयने खलनायिकेची भूमिका साकारली आहे, तर काजलच्या पत्नीच्या भूमिकेत इंद्रनील सेनगुप्ताने चांगलं काम केलेलं आहे. असेच चित्रपटात खलील शर्माने काजलच्या मुलीची भूमिका साकारली आहे. लेखक आणि दिग्दर्शक ह्याच्याविषयी माहिती पाहायची म्हटलं तर विशाल फुरियाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेले आहे. या कथेत आणखी हॉरर एलिमेंटची गरज आहे असं जाणवतं. काही प्रश्न अनुत्तरित राहतात आणि काही गोष्टी विचित्रही वाटतात. असंच हा काजलचा माँ सिनेमा रिलीज झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे हा चित्रपट एका आईच्या भूमिकेवर आणि तिच्या मुलीसाठी असलेल्या तिच्या शक्तिशाली संरक्षणात्मक वृत्तीवर आधारित आहे. हा चित्रपटाची शैली म्हणजे हा चित्रपट पौराणिक कथा आणि भयपट यांचा संगम आहे. त्यात काही प्रमाणात रहस्य आणि थरार देखील आहे. या चित्रपटात कलाकार चित्रपटात काजल मुख्य भूमिकात तर आहेत. तिच्यासोबत रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि कलिल शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरियाने चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. हा चित्रपट जून 2027 ला रिलीज झालेला आहे. चित्रपटाचा प्रकार म्हणजे हा एक फॅमिली हॉरर चित्रपट आहे. चित्रपटाचा उद्देश काय आहे तर हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलासाठी पाहावा असा आहे. तर माँ चित्रपटामध्ये सर्व भार हा काजलवर आधारित आहे. काजलने यामध्ये दमदार रोल केलेला आहे आणि काजलची ॲक्टिंग जबरदस्त आहे. स्टोरी ही हॉरर असल्यामुळे जरा युनिक आहे. नवीन काहीतरी दाखवण्याचा ह्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. तर तुम्हाला काजलची चित्रपट आवडत असेल तर तुम्ही हा मूव्ही थिएटरमध्ये बघा. तर
आपण असेच अनेक व्हिडिओचे रिव्ह्यू आपण बनवत राहीन. आपल्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. थँक्यू.